नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, चिकनचा झणझणीत रस्सा किंवा चिकन मसाला करी कशी बनवायची हे आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बाजारातून चिकन आणल्यानंतर ते योग्य प्रकारे कसे स्वच्छ करावेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. चिकन स्वच्छ करण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा मीठ घेणार आहोत आणि 1 चमचा व्हिनेगर घालणार आहोत. मीठ आणि व्हिनेगर घातल्यानंतर पुरेसं पाणी यामध्ये घालायचं आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहाल की चिकन मधून सगळं ब्लड वेगळं झालेलं आहे. पाणी ओतून दिल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपलं चिकन किती स्वच्छ दिसत आहे. आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. सोबतच आल्याचा मध्यम आकाराचा तुकडा घेऊन त्याचे बारीक काप करून घालायचा आहे. इथे मी आलं लसणासोबत खोबऱ्याचा किस सुद्धा घालत आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून खोबऱ्याचा किस घाला, यामुळे रस्सा चवदार बनेल. आपली लसूण खोबऱ्याची पेस्ट तयार आहे. आता आपण चिकनचं मॅरिनेशन करूयात. त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. सोबतच आपण काही मसाले घालूयात. त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालूयात. सोबतच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात. आता हे सर्व मसाले आणि दही चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 2 तासांसाठी मॅरिनेट करूयात. जेवढा जास्त वेळ आपण चिकन मॅरिनेट करू तेवढाच आपला रस्सा चवदार बनणार आहे. आता मसाला मिक्स करून झालेला आहे. चिकन आता मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. मॅरिनेशन झाल्यानंतर आता मी चिकन रस्सा बनवायला घेतलेला आहे. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर चिरून घेतलेला कांदा आपण घालूयात. इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता कांदा तेलामध्ये हलका लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर थोड्या वेळापूर्वी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट आपण घालणार आहोत. आता ही पेस्ट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. लक्षात घ्या, मॅरिनेट करताना सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं. त्यानुसार आपण इथे थोडंसं मीठ कमी घालणार आहोत. सोबतच मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 2 चमचे घरगुती लाल मसाला आपण घालणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मी एक टोमॅटो घेतलेला आहे. त्याची अशी प्युरी बनवून मी इथे घालत आहे. टोमॅटोची प्युरी कांदा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तुम्ही इथे पाहू शकता मिश्रणाने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच आपली टोमॅटोची प्युरी आणि मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती हे चिकन 2 ते 3 मिनिट मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मोठ्या फ्लेमवरती परतल्याने चिकन लवकर गरम होईल आणि त्याची शिजण्याची प्रोसेस चालू होईल. आता कढईवरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवूयात. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता चिकन पुन्हा 2 मिनिट मिक्स करून घेऊयात. आता मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी चिकनमध्ये घालत आहे. म्हणजे या भांड्यामध्ये राहून गेलेला बराचसा मसाला वाया जाणार नाही. आता पाणी घालून झाल्यानंतर चिकन पुन्हा हलवून घेऊयात. पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता आपण कढईवरती झाकण घालूयात आणि 15 मिनिट चिकन शिजवून देऊयात. 15 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. तसेच वरून तेलाचा कटही छान आलेला आहे. या चिकन करीचा घरामध्ये मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. असा हा आपला चविष्ट चिकन रस्सा तयार आहे. आता आपण तो सर्व करूयात. मित्रांनो, हा चिकन रस्सा तुम्ही भाकरी, चपाती किंवा बटर गार्लिक नान सोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही चिकनची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खा प्या मस्त रहा. धन्यवाद.